बघितलं तर या ठिकाणी काल ज्या पद्धतीनं बदलापूरमध्ये 2 दिवस ज्या पद्धतीनं आंदोलनं होत आहेत आणि या सर्व आंदोलनाची जी दखल आहे ते मुंबई उच्च न्यायालयानं घेतल्याची पाहायला मिळते आणि स्वतः मुंबई उच्च न्यायालयानं याबाबतची सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि आज सकाळी 10:30 वाजता न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं नेमलेली SIT असेल किंवा बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची कारवाई असेल, या सगळ्यानंतरही न्यायालयानं मात्र या सगळ्या गोष्टींवर संताप व्यक्त केलेला आहे। दुसऱ्या एका प्रकरणामध्ये सुनावणी करतानाही काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये अनेक दाखले देण्यात आले आणि आज पुन्हा या सगळ्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयानं स्वतः सुमोटो दाखल करत या संपूर्ण प्रकरणाची 10:30 वाजता सुनावणी ठेवलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारनं जी SIT नेमलेली आहे